हॅलो. सो आम्ही आता चालू आहे यशवीच्या स्कूलमधनं आणि आम्हाला एवढे सारे बुक्स मिळाले आहेत. सो आपण बघूया की आज यांच्या बुकमध्ये यांनी काय दिलेलं आहे. मे बी अभ्यासक्रम चेंज केला आहे की काय नवीन व्हॅल्यूज ॲड केल्या आहेत. लेट्स सी. तशी तर ही किट भरपूर मोठी दिसते मला. हे सगळे नोटबुक्स, ड्रॉइंग बुक, तिचे 4 लाईन्स बुक वगैरे सगळं याच्यामध्ये नोटबुक सेपरेट आहे. आणि हा जो बॉक्स आहे हा पूर्ण बॉक्स आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळे बुक्स आहेत, सगळे स्टडी बुक्स आहेत. सो लेट्स अनबॉक्स. सॉरी. सो लेट्स अनबॉक्स दिस किट विथ मी. ओके, कम. टेक्स्ट बुक छान आहेत ना यावेळेसचे, मस्त कलर वगैरे जे चित्र काढलेत त्यांनी मस्त काढलेत. सो फोनिक्स फोनिक्स हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर हे एक अजून आहे, याच्यामध्ये पूर्ण हे आहेत सगळे श्लोक वगैरे झाले. मना सज्जना, त्याच्यानंतर वदनी कवळ घेता, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, सरस्वती वंदना, गायत्री मंत्र, गणपतीचा मंत्र, गणपती स्तोत्र. तो अशा गोष्टी आपण मुलांच्या ह्याच्यात खरंच इन्क्लूड करायला पाहिजे. खूप छान आहे, मला हा कन्सेप्ट खूप आवडला आणि हे मी तिला रोज करून घेणार तिच्याकडनं. त्यानंतर हे एक झालं. त्यानंतर हे असंच आहे ॲक्टिव्हिटीज वगैरे, म्हणजे लहान मुलांचं काहीतरी स्टोरी टेलिंग वगैरे दिसते. ओके. त्यानंतर आर्ट अँड क्राफ्ट आहे. इंग्लिशचं कोर्स बुक आहे, म्हणजे छान आहे, इंटरेस्टिंग वाटतंय. खरं तर मला हे फ्रंट पेज आहे ना ते खूप आवडलेलं आहे. ते मुलांना इंटरेस्ट येतो थोड्या अशा गोष्टी असल्या की. आणि लहान मुलांसाठी कसं छान असं कलरफुल वगैरे, पेजची क्वालिटी पण छान आहे आणि हे पण आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता छान मोठे मोठे असे चित्र आहेत सगळीकडे, तर त्यांना इंटरेस्ट येईल करायला. तसे भरपूर सब्जेक्ट आहेत असं मला वाटतंय. ब्रिज कोर्स, हे तर माझ्यासाठी पण नवीन आहे की ब्रिज कोर्स काय असतं. मॅथमॅटिक्स वर्कबुक आहे. इंग्लिश रायटिंगचं बुक आहे. देन इंग्लिश वर्कबुक आहे. सो भरपूर अभ्यास आहे. मला वाटलं नव्हतं की एवढा अभ्यास असेल म्हणून. मॅथमॅटिक्स रायटिंग अगेन. देन मॅथमॅटिक्स कोर्स बुक. ओ माय गॉड, हिंदी सब्जेक्ट पण आहे त्यावेळेस. ओ हो, हिंदी आहे नर्सरीला. हिंदी सब्जेक्ट, ठीक आहे. हिंदी हस्तलेखा, हिंदी अभ्यास पुस्तिका. एक हिंदी अक्षर यात्रा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी फक्त एक हिंदी हा सब्जेक्ट देऊन सोडलं नाही. म्हणजे जसं आपल्या स्कूलमध्ये कसं होतं की हा सब्जेक्ट आहे हिंदी, आपल्याला असे वेगवेगळे वर्कबुकच नव्हते की हिंदीचं. मग कसं अक्षर यात्रा, म्हणजे अक्षरांची ओळख मुलांना झाली पाहिजे, त्यांना लिहायला आलं पाहिजे. आपल्याला असं नव्हतं, हिंदी सब्जेक्ट आहे, हा करा तुम्हाला काय करायचं आहे. त्यानंतर एक हिंदी हस्तलेखन म्हणून पण आहे. सो याच्यामध्ये पण प्रॅक्टिसच आहे. म्हणजे त्यांची हिंदीची क ख ग ती प्रॅक्टिस आहे. त्यानंतर हिंदी अभ्यास पुस्तिका, यामध्ये म्हणजे याला काय म्हणतात, ढक्कन वगैरे असं, बाण, फण, म्हणजे असं त्या पर्टिक्युलर चीजला हिंदीमध्ये काय बोलतात ते तसं आहे. देन हे एक झालं. राईम्स अँड स्टोरीज, म्हणजे आता दुसरे काही राईम्स अँड स्टोरीज विकत घेण्याची गरज नाही. हे स्कूलचं जरी कम्प्लीट केलं ना तरी पण मी तर म्हणजे अख्खं निघून जाणार. छान आहेत, खूप अट्रॅक्टिव्ह आहे. सगळे जे चित्र आहेत ना याच्यावरचे, हे पिक्चर्स, हे सगळे खूप अट्रॅक्टिव्ह आहे, खूप छान आहे. मला तरी कॅम्ब्रिजचा जो सिलेबस आहे हा आवडलेला आहे. आता बघूया मुलं किती ग्रास्प करतात. खरं तर मुलं खूप लहान आहे, त्यांच्यावर एवढं अभ्यासाचं बर्डन टाकणं मला कधीच पटलं नाही, मला अजूनही पटत नाही. पण ठीक आहे, आता ही काळाची गरज आहे आणि हळूहळू मुलांनी पण त्या गोष्टी कोपअप केल्या पाहिजे असंच मला वाटतं. सो आणि काय, ईव्हीएसचा पण सब्जेक्ट आहे त्यांना, म्हणजे जे सब्जेक्ट आपल्याला 7वी 8वी नंतर सुरू व्हायचे ना ते मुलांना आता आहे लोअर केजीला. ओ हो, खूप छान, मस्त आहे, खूप छान आहे. सगळा अभ्यासक्रम छान आहे. आणि बेस्ट थिंग मला काय आवडली ना त्यांच्या अभ्यासक्रमातली, तर हे बुक, हे ज्याच्यामध्ये सगळे आपले मराठी ट्रेडिशन्स, आपल्या रोजच्या गोष्टी, म्हणजे जे आपल्याला आजी आजोबा शिकवायचे ना ते इथे शिकवतात शाळेमध्ये. खूप छान. रोज मुलांना घेऊन बसणं, सगळ्या गोष्टी करणं नाही होत. सो आय डोंट नो की ते त्यांच्या डेली रुटीनमध्ये काय करतात. अजून पुढे तर बरंच एक्सप्लोअर करायचं आहे आम्हाला पण, की स्कूलचा म्हणजे काय आहे सगळं, त्यांचं टायमिंग काय आहे. त्याच्यानंतर
ते म्हणजे कोणता कोणता सब्जेक्ट घेतात, काय शिकवतात. सध्या तर एवढे मोठे बुक्स दिलेत, एवढे बुक्स, एवढे तर मला डिग्रीला पण नव्हते, लिटरली नव्हते. मी शाळेत जायचे तेव्हा काही नव्हते, फक्त टेक्स्ट बुक जेवढे असले तेवढे आणि नोटबुक, बस संपलं. ह्यांना तर किती असतं, म्हणजे त्याचं वर्कबुक, टेक्स्ट बुक, कोर्स बुक, अक्षरलेखन, खूप गोष्टी आहे. सो मला तरी वाटतं की खूप बेस्ट आहे जे काही त्यांनी डिझाईन केलं त्यांचा सिलेबस. छान फायदा होईल, सगळ्यांना फायदा होईल. सो मला आवडलं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. थँक्यू सो मच कॅम्ब्रिज फॉर दिस बुक्स अँड दिस अभ्यासक्रम. बाय. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.